पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर एक भलं मोठं झाड पहाटेच्या वेळेस पडलंय। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत। शहरातील मुख्य रस्त्यावर हे भलं मोठं झाड पडल्यानं सकाळच्या वेळी ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे। मिकी गई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, सध्या काय स्थिती आहे? हे झाड कोसळल्यानं वाहतुकीला कसा अडथळा निर्माण होतोय? माधवी, पुण्यामध्ये काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे शहरातील जे मोठे मोठे झाडं आहेत ते देखील पडताना दिसत आहेत। आता मी जंगली महाराज रस्त्यावर आहे आणि इथे जर आपण बघितलं तर खूप मोठं झाड हे पहाटे 4च्या सुमारास पडलेलं आहे आणि त्यानंतर आता अग्निशमन दलाचे जवान हे लवकरात लवकर हटवण्याचा प्रयत्न करतायत। का तर पुणे शहरातील हा मुख्य रस्ता आहे आणि समोरच्या बाजूला जर आपण बघत असाल तर पूर्ण ट्रॅफिक जॅम झालेला आहे। शहरातील हा मुख्य रस्ता आहे, या रस्त्याशिवाय इतर रस्त्यावरून मोठ्या मोठ्या गाड्यांना बसेसला जाता येत नाही। त्यामुळं आता जर आपण बघितलं तर अग्निशमन दलाच्या जवानांसमोर एक आव्हान आहे की लवकरात लवकर हे रस्ता क्लिअर करणं, कारण ऑफिसचा टाइम झालेला आहे। अनेक लोक बाहेर पडतात कामावर जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी। मात्र हा झाड आपण जो बघतोय गेला खूप वर्ष जुना हा झाड असेल, मोठं झाड आहे आणि तो आता पडल्याने हा संपूर्ण जंगली महाराज रस्ता जो मुख्य चौक आहे बालगंधर्वच्या जवळ त्याच ठिकाणी हा मोठं झाड पडलेलं आहे। जवळपास आपण बघितलं तर सकाळपासून हे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करतायत। दादा, अजून किती वेळ लागेल हा रस्ता क्लिअर होण्यासाठी? मोठं झाड आहे, एक अर्धा ते पाऊण तास लागेल अजून रस्ता क्लिअर करायला। ट्रॅफिक सुरू झाले, ट्रॅफिक सुरू झालेलं आहे। सकाळी बरोबर 4 वाजता झाड पडलेलं आहे। रात्रभर पाऊस चालू आहे। याच्या आधी शेजारी बँकेची एक झाड पडलं होतं, तिथे आम्ही काम करताना शेजारी दाखवलं। म्हणजे किती झाडं पडली आहेत? रोज पडतायत सातत्याने झाडं, काय कारण आहे त्याची? कारण आता बरीचशी आहेत की पावसाच्या आधी झाड कटिंग व्हायला पाहिजे होती, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना समस्यांना सामोरं जावं लागतंय। अर्थात जर आपण बघितलं तर माधवी, खूप मोठं झाड आहे, अजून सुद्धा अर्धा ते पाऊण तास लागू शकतं अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी म्हणतायत आणि त्याचबरोबर JCB असेल, इतर गोष्टी असेल या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महानगरपालिकेची जबाबदारी असते अशा झाडांची जी कमकुवत झालेले आहेत याचे वेळोवेळी याची छाटणी करणं, मात्र ते झालं नाही। ही जबाबदारी त्यांची स्वतः हे सगळे जे महानगरपालिकेचेच अग्निशामक दलाचे जवान आहेत ते सुद्धा या ठिकाणी सांगतायत। बघितलं पलीकडच्या बाजूला ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झालेली आहे। बसेस जे मोठे मोठे शाळेत जाण्यासाठी स्कूल व्हॅन आहेत ते गल्लीत सुद्धा जात नाही अशी परिस्थिती पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर आहे आणि त्याचबरोबर अजूनही पावसाची संततधार सुरू आहे। नदीपात्रात खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय आणि त्यामुळं नदीपात्रातील देखील रस्ते आता पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। मी तुला हा रस्ता, सुदैवानं या घटनेत कोणी जखमी झालं नसलं तरी पुणेकरांचा जीव यामुळे धोक्यात येऊ शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावर झाड कोसळलेलं आहे। मिकी, याचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।